सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण दिवाळी फराळ स्पेशलमध्ये पाहणार आहोत पातळ पोह्यांचा 1 किलोच्या प्रमाणातला चिवडा। त्यासाठी गॅसवर कढईमध्ये 3 चम्मच तेल घातलं, त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातली आणि थोडे थोडे पोहे घालून आपल्याला हे पोहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कुरकुरीत पोहे भाजल्यामुळे चिवडा अगदी खमंग होतो, असे हाताने तुटले पाहिजे। आता एकसारखे पोहे भाजून घ्यायचे। पोहे मोठ्या कढईमध्ये भाजले की छान भाजले जातात। आता इथे मी 100 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत, ते देखील तळून घेतले। आता खोबऱ्याचे काप देखील मी इथे तळून घेतलेले आहेत। पातळ असे खोबऱ्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे। आता ही आहे भाजकी चणा डाळ, ही देखील मी इथे तळून घेतली आहे। आता कढीपत्ता देखील घातला आहे। कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आणि आपल्या ह्या तळलेल्या पोह्यांवरती घालायचा। हिरवी मिरची कम्प्लीटली ऑप्शनल आहे। आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? हा आहे कांदा। कांदा मी उन्हामध्ये पातळ असा चिरून वाळू घातला होता। आता कडकडीत वाळलेला तो कांदा तो देखील मी तळून ह्या पोह्यांवरती घातला आहे। आता 3 ते 4 चम्मच धने जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचे। थोड्याशा लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला जाडसर वाटून घ्यायच्या। कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालायचं, त्यामध्ये जिरं, हा वाटलेला लसूण आणि धने घालायचे, लाल तिखट घालायचं आणि करकरीत अशी फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची। ही तयार फोडणी घेतलेल्या चिवड्यावरती घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता राहिलं आहे मीठ, ते देखील घालायचं, थोडंसं काळं मीठ घालायचं। अगदी खमंग आणि कुरकुरीत असा हा आपला चिवडा तयार होतो। एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला फॉलो करायला विसरू नका।